आज आपण बनवतोय खमंग आणि खुसखुशीत अशा तिळाच्या वड्या। सुरुवातीला पॅन गरम करून घ्यायचा, त्यानंतर यामध्ये 1 वाटी पांढरे तीळ घालायचे। 10 मिनिटांसाठी एकदम खरपूस असे हे तीळ भाजून घ्यायचे। त्यानंतर हे सर्व तीळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी खिसलेला गूळ घालायचा आणि हे दोन्ही साहित्य एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं। हे दोन्ही साहित्य आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर आपण एक खास ट्रिक वापरून पाक न बनवता तिळाच्या वड्या पाडतोय, त्यामुळेच आपण यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि हे सर्व साहित्य एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर एक डबा घ्यायचा आणि या डब्याला आतमधून तूप लावून घ्यायचं। त्यानंतर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण डब्यामध्ये काढून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने ते दाबून घ्यायचं। सर्व मिश्रण दाबून झाल्यानंतर अर्ध्या तासांसाठी हे मिश्रण बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर याच्या तुमच्या आवडीनुसार वड्या पाडून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता इथे आपल्या खूप छान अशा वड्या तयार झाल्यात। अशा वड्या तुम्ही येणाऱ्या संक्रांतीसाठी नक्की बनवून बघा।